गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आपला जो चॅप्टर सुरू होता त्या चॅप्टरचं नाव आहे बेटा अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. आणि मागच्या लेक्चरपर्यंत आपण अल्कोहोल पार्ट पूर्णतः संपवलेला आहे. आज आपण आपल्या लेक्चरमध्ये फिनॉल पार्ट बी, या चॅप्टरचा पार्ट बी म्हणजे फिनॉल सेक्शन चालू करणार आहोत. ओके, तर चला मग फिनॉल सेक्शन चालू करूया. ओके, व्हॉट इज मीन बाय फिनॉल्स. पहा, लक्षात घ्या बेटा, इथं मी फिनॉलची डेफिनेशन ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे. त्या डेफिनेशनचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. ओके, पहा, लक्षात घ्या बेटा, फिनॉल्स म्हणजे काय बेटा. फिनॉल्स म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड असतात. काय बेटा, फिनॉल्स म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स असतात. ओके, पहा इथं लिहितो मी. जर समजा ही ॲरोमॅटिक रिंग आहे, काय ही काय आहे बेटा, ही ॲरोमॅटिक रिंग आहे. ओके, ही बेन्झीन रिंग आहे. ओके, आणि इकडं सगळीकडे काय असते, इकडं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं सगळीकडे काय असते बेटा, इथं सगळीकडे असते बेटा हायड्रोजन असते. ओके, पण ऐक नाही, इथं ऐक नाही, सगळीकडे हायड्रोजन असते. हे हायड्रोजन आपण जनरली दाखवत नसतो, पण असते हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, पहा मी डबल लिहितो, लक्षात घ्या. ओके, पहा, हे ॲरोमॅटिक रिंग आहे. ही काय आहे बेटा, ॲरोमॅटिक रिंग आहे. कोणती, बेन्झीन रिंग आहे. ओके, ही दुसरी ॲरोमॅटिक रिंग आहे, मी काढायला होती. ओके, पहा, ही बेन्झीन रिंग आहे, ही नॅफ्थॅलिन रिंग आहे. कोणती, नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन रिंग ही बेन्झीन रिंग. ओके, पहा बेटा, हे काय आहेत बेटा, हे ॲरोमॅटिक रिंग आहे. जर समजा आपण ॲरोमॅटिक रिंग मध्ये काय असते, इथं हायड्रोजन असते. ओके, जर समजा आपण ॲरोमॅटिक रिंग मधला हायड्रोजन काढला आणि तिथं OH ग्रुप लावला, कोणता, हायड्रॉक्सी. OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप. ओके, म्हणून म्हणण्यात आलं ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. ओके, ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड इन विच OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग. ओके, ज्यामध्ये OH ग्रुप हा डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असते. ओके, जर समजा OH ग्रुप हा डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर त्या कंपाऊंडला फिनॉल्सचे कंपाऊंड म्हणायचा. ओके, जर समजा आहे की नाही, इथं मी समजा OH ग्रुप लावला, आहे की नाही, इथं मी समजा OH ग्रुप लावला, ही सुद्धा ॲरोमॅटिक रिंग आहे. जर या ॲरोमॅटिकला मी OH ग्रुप लावला तर हे सुद्धा फिनॉल झालं, आणि या फिनॉलचं नाव काय झालं बेटा, नॅफ्थॉल. ओके, या फिनॉलचं नाव काय, नॅफ्थॉल. आता ही नॅफ्थॅलिन रिंग नाही आहे, आता याचं नाव झालं बेटा नॅफ्थॉल. आता याचं नाव झालं बेटा नॅफ्थॉल. ओके, याचं नाव आता बेन्झीन रिंग राहिलं नाही, याला म्हणायचं फिनॉल. ओके, फिनॉल. ओके, मग आपल्या तुम्हाला काय वाटते बेटा, ॲरोमॅटिक रिंगला फक्त एकच OH ग्रुप असला म्हणजे फिनॉल नाही बेटा, एकपेक्षा जास्त OH ग्रुप राहिले तरी चालते, वन ऑर मोर, आहे की नाही. पण मी समजा इथं OH ग्रुप लावला तरी सुद्धा हे फिनॉल आहे. ओके, जर समजा मी इथं OH ग्रुप लावला, OH, तरी सुद्धा हे फिनॉल आहे. ओके, पहा, लक्षात घ्या, आहे की नाही. ओके, तर फिनॉलची डेफिनेशन काय आहे बेटा, जर समजा ॲरोमॅटिक रिंगला तुम्ही डायरेक्टली OH ग्रुप अटॅच केला, काय म्हणलं बेटा, पहा, ही काय आहे, ॲरोमॅटिक रिंग. ओके, जर या ॲरोमॅटिक रिंगला आपण डायरेक्टली OH ग्रुप अटॅच केला, काय केला, OH ग्रुप अटॅच केला, तर तशा कंपाऊंडला फिनॉल म्हणत असतात. म्हणून फिनॉलची डेफिनेशन काय आहे, द ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड, द ॲरोमॅटिक, OH म्हणजे हायड्रॉक्सी, द ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स इन विच वन ऑर मोर हायड्रॉक्सिल ग्रुप, इन विच वन ऑर मोर हायड्रॉक्सिल ग्रुप, एक किंवा एकपेक्षा जास्त OH ग्रुप हे डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतात, तशा कंपाऊंड्सला फिनॉल्स असं म्हणतात. ओके, द कंपाऊंड्स इन विच वन ऑर मोर हायड्रॉक्सी OH ग्रुप, द कंपाऊंड्स इन विच वन ऑर मोर हायड्रॉक्सी OH ग्रुप आर डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग. पहा, या रिंगच्या कार्बनला हा OH ग्रुप डायरेक्टली अटॅच आहे, म्हणजे हा फिनॉल आहे. हा सुद्धा फिनॉल आहे. ओके, पहा, हा सुद्धा फिनॉल आहे. कोणता, नॅफ्थॉल आहे की नाही. नॅफ्थॅलिनचा फिनॉल नॅफ्थॉल, आणि बेन्झीनचा फिनॉल म्हणजे नॉर्मल फिनॉल आपला. ओके, फिनॉल. ओके, हे सगळे काय आहेत बेटा, फिनॉल. ओके, चला, तर ही झाली बेटा फिनॉलची डेफिनेशन. ओके, आता फिनॉलची मी तुम्हाला दुसरी डेफिनेशन सांगणार. पहा बेटा, दुसरी डेफिनेशन म्हणजे काय, कन्सेप्च्युअल डेफिनेशन, आहे की नाही. दुसरी डेफिनेशन आहे बेटा कन्सेप्च्युअल डेफिनेशन. जर समजा आपण हे काय, ARH म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, ARH म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. हे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे काय, पहा, ही बेन्झीन रिंग म्हणजे कोणती, ॲरोमॅटिक रिंग. पहा, ARH
ओके. जर हे हायड्रोजन काढला तर हे असं होईल. हे AR म्हणजे हे एवढं व्हायला पाहिजे. ॲरिल ग्रुप. काय? ॲरिल ग्रुप. आणि याला हायड्रोजन लावला तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ओके. जर समजा आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधला हा हायड्रोजन काढून टाकला. ओके. जर समजा आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधला हा हायड्रोजन काढून टाकला, तिथं OH ग्रुप लावला, हा हायड्रोजन काढून टाकला आणि प्लस OH ग्रुप लावला, तर आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह भेटतील त्यांना फिनॉल्स म्हणतात. पहा, ओके. मग फिनॉलची डेफिनेशन काय होईल? ओके. फिनॉल्स द कंपाऊंड्स, काय म्हणलं मी? द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन बाय द रिमूव्हल ऑफ वन ऑर मोर हायड्रोजन फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बाय OH ग्रुप. ओके. फिनॉल्स म्हणजे असे कंपाऊंड जे की आपल्याला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधून एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन काढल्यावर मिळणारे कंपाऊंड म्हणजे फिनॉल्स. ओके. पहा, आवाज येत असेल तुम्हाला कारण इकडे बोर मारणं चालू आहे. ओके. पण त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी काय सांगायला ते बघा. ओके. पहा, लक्षात घ्या. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधून एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन काढले. ओके. जर समजा आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधून एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन काढले आणि तिथं OH ग्रुप लावले, तर जे डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटतील त्यांना फिनॉल्स म्हणत असतात. पहा, हा हायड्रोजन काढा प्लस OH ग्रुप लावा, या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचं नाव काय? बेन्झीन. काय भेटला? फिनॉल. ओके. म्हणून फिनॉल्स म्हणजे काय? द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन, काय म्हणलं मी? द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन बाय द रिमूव्हल ऑफ वन ऑर मोर हायड्रोजन फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बाय इक्वल नंबर ऑफ OH ग्रुप, हायड्रॉक्सी ग्रुप आर कॉल्ड ॲज फिनॉल्स. ओके. असे डेरिव्हेटिव्ह, काय म्हणलं मी? फिनॉल्स म्हणजे असे डेरिव्हेटिव्ह जे की ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधून एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन काढले आणि तिथं OH ग्रुप लावल्यावर मिळणारे कंपाऊंड म्हणजे फिनॉल्स. ओके. तर हे झालं बेटा फिनॉल्स. आता आपण पाहणार आहोत बेटा क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. काय? क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. ओके. आता आपण पाहणार आहोत बेटा क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. पहा, पार्ट बी फिनॉल चालू झाला आपला. ओके बेटा, क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. बेटा, क्लासिफिकेशन या शब्दाचा अर्थ होत असते वर्गीकरण. तर फिनॉलचं वर्गीकरण कशाच्या आधारे करता येते? तर फिनॉलचं वर्गीकरण बेटा त्या फिनॉलमध्ये किती OH ग्रुप आहे, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. काय बेटा? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप फिनॉल्स आर क्लासिफाइड ॲज नंबर 1 मोनोहायड्रिक फिनॉल्स. काय बेटा? मोनोहायड्रिक फिनॉल्स. त्यानंतर काय बेटा? नंबर 2 डायहायड्रिक फिनॉल्स. ट्रायहायड्रिक फिनॉल्स and polyhydric phenols. मोनोहायड्रिक फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स, ट्रायहायड्रिक फिनॉल्स अँड पॉलिहायड्रिक फिनॉल्स. ओके. तर असं फिनॉल्सचं क्लासिफिकेशन आहे बेटा. कशाच्या आधारे? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. ओके. तर आपण एकेकानं पाहू. तर मोनोहायड्रिक कशाला म्हणायचं, डायहायड्रिक कशाला म्हणायचं, ट्रायहायड्रिक कशाला म्हणायचं, पॉलिहायड्रिक कशाला म्हणायचं. इथल्या इथं सांगू का मी जनरली तुम्हाला? मोनोहायड्रिक फिनॉलमध्ये एक OH ग्रुप असतो, डायहायड्रिक फिनॉलमध्ये 2 OH ग्रुप असतो, ट्रायहायड्रिक फिनॉलमध्ये 3 OH ग्रुप असतात. किती? 3, आहे की नाही? पॉलिहायड्रिक फिनॉलमध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असतात, आहे की नाही? साधं सिंपल आहे. ओके. चला एकेकानं पाहू. ठीक आहे. पहा, पहिले पाहणार बेटा आपण मोनोहायड्रिक फिनॉल्स. मोनोहायड्रिक फिनॉल्स. ओके. मोनोहायड्रिक फिनॉल्स म्हणजे काय? द फिनॉल्स विच कंटेन्स ओनली 1 हायड्रॉक्सिल OH ग्रुप. काय? ओनली 1
ओके. ज्या फिनॉलमध्ये फक्त एकच OH ग्रुप असतो त्यांना मोनोहायड्रिक फिनॉल्स असं म्हणतो. आता या मोनोहायड्रिक फिनॉलचे एक्झाम्पल कोणते बेटा? पहा, पहिलं फिनॉल. ओके. OH आहे की नाही? पहा, याचं नाव काय आहे बेटा? नॅप्थॉल. कोणता? अल्फा नॅप्थॉल. हा नॅप्थॉल आहे, पण कोणता नॅप्थॉल? अल्फा नॅप्थॉल. कस काय? तुम्ही म्हणसाल सर अल्फा नॅप्थॉल कस काय, बीटा काऊन नाही, गॅमा काऊन नाही? ओके, लक्षात घ्या बेटा, जर समजा नॅप्थॅलिनमध्ये आपल्याला नाव द्यायचं असेल तर नॅप्थॅलिनमध्ये आपल्याला अल्फा पोझिशन आणि बीटा पोझिशन ह्या दोन पोझिशन माहीत पाहिजे. आणि नॅप्थॅलिनमध्ये दोनच पोझिशन असते आणि या कंपाऊंडचं नाव आहे बेटा अल्फा नॅप्थॉल, आहे की नाही? हे एक्झाम्पल मोनोहायड्रिक फिनॉलचं आहे, कारण याच्यात फक्त एकच OH ग्रुप आहे. हे सुद्धा मोनोहायड्रिक फिनॉलचं एक्झाम्पल आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगणार याचं अल्फा नॅप्थॉल नाव का आहे. लक्षात घ्या बेटा. चला. ओके, पहा बेटा, ही नॅप्थॅलिन रिंग आहे. ओके. या नॅप्थॅलिन रिंगमध्ये दोन पोझिशन असतात, एक असते अल्फा पोझिशन आणि एक बीटा पोझिशन. ओके. पहा, तर त्या दोन्ही पोझिशनपैकी 4 अल्फा आणि 4 बीटा असतात. पहा, ही जे पोझिशन आहे ना, ही अल्फा पोझिशन, याच्या एक्झॅक्ट खालची ही अल्फा पोझिशन, याच्या एक्झॅक्ट हे अल्फा पोझिशन, हे अल्फा पोझिशन. ओके. ही पोझिशन बीटा पोझिशन, ही पोझिशन बीटा पोझिशन, ही पोझिशन बीटा पोझिशन, बीटा पोझिशन. म्हणजे नॅप्थॅलिन रिंग. आता ही नॅप्थॅलिन रिंग आहे. नॅप्थॅलिन रिंगमध्ये 4 अल्फा पोझिशन असतात आणि 4 बीटा पोझिशन असतात. जर समजा मी या अल्फा पोझिशनवर OH लावलं तर हे होईल नॅप्थॉल, पण कोणता? अल्फा नॅप्थॉल. का? कारण मी अल्फा कार्बनवर OH ग्रुप लावला, म्हणून याचं नाव होईल बेटा अल्फा नॅप्थॉल. ओके, म्हणून याचं नाव होईल बेटा अल्फा नॅप्थॉल. ओके. जर समजा मी OH ग्रुप इथं लावला, याच्याऐवजी इथं लावला, ओके, तर ही कोणती पोझिशन आहे? बीटा, आहे की नाही? म्हणून याचं नाव होईल बेटा बीटा नॅप्थॉल. तर हे कन्सेप्ट कळला, अल्फा नॅप्थॉल आणि बीटा नॅप्थॉल. ते नॅप्थॅलिनची अल्फा पोझिशन किंवा बीटा पोझिशन त्यावरून नाव ठरवल्या जात असते. ओके बेटा. चला, तर हे झालं बेटा मोनोहायड्रिक फिनॉल. पहा, लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, ज्या फिनॉलमध्ये फक्त एकच OH ग्रुप राहते, ओनली वन OH ग्रुप. पहा, यामध्ये एक OH ग्रुप आहे, यामध्ये सुद्धा एकच OH ग्रुप आहे, तर अशा फिनॉलला म्हणायचं बेटा मोनोहायड्रिक फिनॉल. ओके. चला, आता काय पिणार बेटा? बेटा डायहायड्रिक फिनॉल. ओके, डायहायड्रिक फिनॉल्स. डायहायड्रिक फिनॉल. पहा बेटा, डाय या शब्दाचा अर्थ होत असते दोन. ओके. ज्या फिनॉलमध्ये दोन OH ग्रुप असतात, ज्या फिनॉलमध्ये दोन OH ग्रुप असतात त्यांना डायहायड्रिक फिनॉल म्हणतात. द मॉलिक्यूल ऑफ फिनॉल इन विच इट कन्टेन 2 OH ग्रुप. ओके. ज्या फिनॉल मॉलिक्यूलमध्ये दोन OH ग्रुप असतात, ओके, द फिनॉल विच कंटेन्स 2 OH ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. काय म्हणलं बेटा मी? द फिनॉल्स विच कंटेन्स 2 OH ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. ज्या फिनॉलमध्ये दोन OH ग्रुप असतात त्या फिनॉल्सला डायहायड्रिक फिनॉल्स असं म्हणतात. या डायहायड्रिक फिनॉल्सचे एक्झाम्पल कोणते बेटा? पाहायला घ्या. हे OH पहा, हे पहिले एक्झाम्पल, हे दुसरे एक्झाम्पल, हे तिसरं एक्झाम्पल. ओके.
पहा लक्षात घ्या, डायहायड्रिक फिनॉल्सला ऑर मध्ये दुसरं नाव आहे बेटा डायऑल्स. काय? डायऑल्स. ऑर डायहायड्रिक फिनॉल्सला डायऑल्स म्हणतात. आता ही कोणती रिंग आहे बेटा? बेन्झीन. ही कोणती पोझिशन आहे? 1 आणि ही 2. ही कोणती पोझिशन आहे? 1 2 3. ही कोणती पोझिशन आहे? 1 2 3 4. इकडून सुद्धा ही फोर्थच पोझिशन येणार. ओके, पहा याचं नाव काय होईल बेटा? बेन्झीन 1,2 डायॉल. 2 OH ग्रुप म्हणजे डायॉल. ओके, पहा बेन्झीन 1,2 डायॉल. ओके, हे काय बेटा? बेन्झीन 1,3 डायॉल. ओके, बेन्झीन 1,4 डायॉल. ओके, तर हे झाले बेटा डायहायड्रिक फिनॉलचे एक्झाम्पल. आता पहा बेटा, हे झाले यांचे क्रमनुसार नावं, IUPAC नुसार नावं, क्रमवारी नावं म्हणजे नंबरिंग नुसार. आता यांचे कॉमन नाव सुद्धा आहे, कॉमन नेम सुद्धा आहेत. काय दिले बेटा? कॅटॅचॉल. पहा याचं कॉमन नेम आहे कॅटॅचॉल. पहा बेन्झीन 1,2 डायल याचं नाव आहे बेटा कॅटॅचॉल. हे डी दिसणं झालं, क्यू दिसायला डायल. ओके, बेन्झीन 1,3 डायल याचं नाव काय आहे बेटा? रिसर्सिनॉल. रिसर्सिनॉल. ओके, बेन्झीन 1,4 डायल या कंपाऊंडचं नाव काय आहे बेटा? ओके, हायड्रॉक्सिक्युनॉल किंवा नुसतं क्युनॉल म्हणलं तरी चालते. हायड्रॉक्सिक्युनॉल और नुसतं. ओके, पहा लक्षात घ्या बेटा, डायहायड्रिक फिनॉल्स म्हणजे द फिनॉल्स विच कंटेन, काय म्हणलं बेटा मी? द फिनॉल्स विच कंटेन्स 2 हायड्रॉक्सिल OH ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. ओके, हे सगळे मॉलिक्यूल आहेत ना, यांच्यात 2 OH ग्रुप आहे म्हणजे हे डायहायड्रिक फिनॉल झाले. ओके, डायहायड्रिक फिनॉल्सला डायऑल म्हणतात म्हणून बेन्झीन 1,2 डायल, 1,3 डायल, 1,4 डायल. ओके, कॅटॅचॉल, रिसर्सिनॉल, हायड्रॉक्सिक्विनॉल और नुसतं क्विनॉल म्हणलं तरी चालते. दीज आर कॉल्ड ॲज डायहायड्रिक फिनॉल. आता पाहणार बेटा आपण ट्रायहायड्रिक फिनॉल. ओके, काय पाहणार बेटा आपण? ट्रायहायड्रिक फिनॉल. ओके, पहा बेटा ट्रायहायड्रिक फिनॉल. पहा ट्रायहायड्रिक फिनॉल म्हणजे काय? ज्या फिनॉलमध्ये 3 OH ग्रुप असतात. ओके, ज्या फिनॉल मॉलिक्यूलमध्ये 3 OH ग्रुप असतात, 3 OH groups. The phenol molecule which consists of 3 OH group are called as trihydric phenols. ओके, चला ट्रायहायड्रिक फिनॉलचं एक्झाम्पल कोणते बेटा? पहा लक्षात घ्या. ओके, पहा त्यानंतर काय? ओके, ट्रायहायड्रिक फिनॉल. आता यांना नावं कशी द्यायची बेटा? तर बघा ही कोणती रिंग आहे? बेन्झीन. ओके, हे 1 हे 2 3. ओके, पहा जसं डायहायड्रिक फिनॉलला डायऑल्स म्हणतात तसं ट्रायहायड्रिक फिनॉल्सला ट्रायऑल्स म्हणतात. काय म्हणतात? ट्रायऑल्स. ट्रायऑल्स. ओके, पहा बेन्झीन याचं नाव काय आहे? बेन्झीन 1 2 3 ट्रायॉल. बेन्झीन 1 2 3
ट्रायॉल. ओके, पहा ही 1 ही 2 3 ही काय बेटा बेन्झीन 1 2 4 ट्रायॉल. ओके, याचं नाव काय होईल बेटा 1 2 3 4 5. ओके, बेन्झीन 1 3 5 triol. Okay, so these are the main three examples of trihydric phenol beta. Okay, these are the main three examples of trihydric phenol. Okay, पहा हे झाले यांचे IUPAC नुसार नंबरिंग नुसार नाव. ओके, आता मी यांचं कॉमन नेम सांगा. कॉमन नेम थोडे किचकट आहेत, पहा मी ब्रॅकेट मध्ये लिहितो कॉमन नेम. ओके, पहा पायऱ्या गॅलॉल. ओके, पहा बेन्झीन 1 2 3 ट्रायलचं नाव आहे पायरोगॅलॉल. काय पायरोगॅलॉल. ओके, याचं नाव आहे बेटा हायड्रॉक्सी फिनॉल. ओके, पायरोगॅलॉल. ओके, याचं नाव आहे बेटा हायड्रॉक्सी फिनॉल. ओके, पहा याचं नाव काय आहे बेटा फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल. पहा बेटा बेन्झीन 1 2 3 ट्रायलचं नाव आहे पायरोगॅलॉल. ओके, हायड्रॉक्सी क्विनोन 1 2 4 ट्रायलचं आणि फ्लोरोग्लुसिनॉल PHLUR फ्लोरोग्लुसिनॉल. ओके, चला ऐक ना. तर हे शब्द उच्चारायला थोडे कठीण आहेत कारण केमिस्ट्रीमध्ये किचकटच नावं असतात थोडे. ओके, चला तर हे झाले बेटा ट्रायहायड्रिक फिनॉल्स. ओके, आता शेवटचं फिनॉल आहे बेटा पॉलिहायड्रिक फिनॉल. काय नाव आहे बेटा पॉलिहायड्रिक फिनॉल. ऐक ना, चला लक्षात घ्या. तिसरं कोणतं आहे बेटा चौथं कोणतं आहे पॉलिहायड्रिक फिनॉल. ओके, पॉली. बेटा पॉली या शब्दाचा अर्थ काय होती. पॉली म्हणजे पॉलिटेक्निक नाही बरं, पॉली म्हणजे मेनी. ऐक नाही, पॉली म्हणजे मेनी. ओके, किंवा पॉली या शब्दाचा अर्थ होते 3 पेक्षा जास्त. ओके, मग पहा लक्षात घ्या पॉलिहायड्रिक फिनॉल्स म्हणजे असे फिनॉल की ज्या फिनॉल मॉलिक्यूलमध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असतात. ऐक ना, द फिनॉल विच कंटेन्स काय म्हणलं बेटा मी द फिनॉल विच कंटेन्स मोर दॅन 3 OH ग्रुप्स. ओके, द फिनॉल विच कंटेन्स मोर दॅन 3 OH ग्रुप इन देअर मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज मोनोहायड्रिक फिनॉल्स. सॉरी, पॉलिहायड्रिक फिनॉल. पॉलिहायड्रिक फिनॉल म्हणजे काय, ज्या फिनॉल मॉलिक्यूलमध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप प्रेझेंट असतील. ओके, ज्या फिनॉल मॉलिक्यूलमध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप प्रेझेंट असतील तशा फिनॉल्सला पॉलिहायड्रिक फिनॉल म्हणतात. ओके, द फिनॉल मॉलिक्यूल विच कंटेन्स मोर दॅन 3 OH ग्रुप इन देअर मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज पॉलिहायड्रिक फिनॉल्स. एक्झाम्पल्स इज ओनली वन एक्झाम्पल इज देअर दॅट इज कॉल्ड ॲज हेक्साफिनॉल. काय पहा किती 1 2 3 4 5 6 OH ग्रुप म्हणजे हेक्साफिनॉल. सॉरी, डायरेक्ट याचं नावच आहे हेक्साफिनॉल. ओके, पहा 6 म्हणजे 3 पेक्षा जास्त OH ग्रुप म्हणजे किती 6 म्हणजे 3 पेक्षा जास्तच व्हायले ना. म्हणजे ज्या फिनॉल मॉलिक्यूलमध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप राहतील त्यांना पॉलिहायड्रिक फिनॉल म्हणतात. आणि पॉलिहायड्रिक फिनॉलचं सगळ्यात महत्त्वाचं एकच एक्झाम्पल आहे ते म्हणजे हेक्साफिनॉल. हेक्सा म्हणजे 6 OH ग्रुप, हेक्सा 6, पेंटा 5, टेट्रा 4, तसं हेक्सा 6, ऑक्टॅ म्हणजे 8. पहा मी आता तुम्हाला लिहून दिलं. मोनो म्हणजे 1,
मोनो म्हणजे एक आहे की नाही, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3 आहे की नाही, टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हेक्सा म्हणजे 6. ओके. हेप्टा, हेप्टालाच ऑर मध्ये सेप्टा सुद्धा म्हणतात. शेपूट नाही बरं, सेप्टा 7 आहे की नाही. ऑक्टा बेटा, ऑक्टा म्हणजे 8, नोन्या म्हणजे 9 आणि डेक्या म्हणजे 10. ओके. पण जनरली 3 पेक्षा जास्त वाल्याला आपण पॉली म्हणतो. काय म्हणतो? 3 पेक्षा जास्त वाल्याला आपण 3 पेक्षा जे जास्त असतील त्याला आपण जनरली पॉली नाव देऊन टाकतो. पॉली. ओके. तर हे काही प्रिफिक्सेस आहे. मोनो, डाय, ट्राय, टेट्रा हे काय प्रिफिक्सेस आहे. मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हेक्सा म्हणजे 6. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6. या फिनॉलमध्ये काय आहे बेटा, या फिनॉलमध्ये 6 OH ग्रुप आहेत म्हणून याला हेक्सा फिनॉल म्हणतात. ओके. आणि 6 हे काय बेटा पॉलीमध्ये येते, कारण 3च्या नंतर काय, 3च्या नंतरचे सगळे आपण काय कन्सिडर करतो, पॉली. पॉली म्हणजे मेनी. ओके. तर हे झालं बेटा क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. कशाच्या आधारे? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. 1 आहे की 2 आहे की 3 OH ग्रुप आहेत. ओके. की 3 पेक्षा जास्त आहे. त्यावरून काय पाहिलं, मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल, ट्रायहायड्रिक फिनॉल आणि चौथं पॉलीहायड्रिक फिनॉल. ओके. हेक्सा फिनॉल इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॉलीहायड्रिक फिनॉल. चला, तर इथं आपलं फिनॉलमध्ये त्याचं इंट्रोडक्शन झालं, त्याचं क्लासिफिकेशन झालं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत बेटा, नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. ओके. जसं की आपल्याला माहित आहे नॉमेनक्लेचर 2 प्रकारचं असते, कॉमन नेम आणि IUPAC. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स पाहणार आहोत. ओके. हॅव अ नाईस डे टू ऑल.